नमस्कार, मी डॉक्टर तुषार करणार, अमृत हॉस्पिटल पिंपरी. साखर बंद करावी का किंवा साखर बंद केल्यामुळे आपल्याला होणारे फायदे, याचं जे खास ओकेजन आहे मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन. आता आपण बघूयात साखर बंद केल्याचे होणारे फायदे. आपण जी शुगर घेतो ती बेसिकली प्रोसेस शुगर असते, उसाच्या रसापासून बनवलेली शुगर असते. त्याच्यामध्ये साखर गुळ येतो. त्याच्याबरोबर इव्हन मध सुद्धा आपण डायरेक्ट सोर्स म्हणून अवॉइड केला पाहिजे. कारण इनडायरेक्ट शुगर जी आपल्याला मिळते ते आपल्याला फळांमधनं मिळते, धान्यांमधनं मिळते, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी याच्यामधनं मिळते. आणि ही शुगर आपल्या डेली रुटीनसाठी सफिशियंट आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा शुगरची आवश्यकता नाही. जर ही आपण एक्स्ट्रा शुगर किंवा प्रोसेस शुगर जर बंद केली तर त्याचे आपल्याला काय फायदे होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं वजन कमी होऊ शकतं, चरबीचं प्रमाण कमी होतं. ही चरबी नुसतेच व्हिसरल फॅट म्हणजे पोटावरची चरबी नसून ऑर्गन फॅट पण आपलं कमी होतं. त्यामध्ये फॅटी लिव्हर आहे, पॅन्क्रियाटिक फॅट आहे, ब्रेन फॅट आहे. ह्या गोष्टी कमी झाल्यामुळे आपल्या पॅन्क्रियाटिक फॅट कमी झाल्यामुळे बीटा सेल्स रिजनरेशनला फायदा होतो. फॅटी लिव्हर आपण रिव्हर्स करू शकतो. त्याच्यानंतर आपल्या एनर्जीमध्ये वाढ होते. त्याबरोबर दातांच्या कॅव्हिटीज साखर कमी खाल्ल्यामुळे किंवा बंद केल्यामुळे दातांच्या कॅव्हिटीज कमी झाल्यामुळे किंवा न झाल्यामुळे आपल्या दातांचे आरोग्य सुधारते. आपल्या त्वचेचा ग्लो वाढतो. महत्त्वाचं आपला इन्शुलिन रेजिस्टन्स कमी होतो. त्यामुळे जे लोक इन्शुलिन रेजिस्टन्समुळे प्री डायबेटिक किंवा डायबेटिक कंडिशनमध्ये आहे ते डायबेटिक रिव्हर्सल होण्यामध्ये आपल्याला फायदा होतो. त्याच्यानंतर कोलेस्टेरॉल, लिपिड प्रोफाईल, त्याच्यानंतर ट्रायग्लिसराइड्स कमी होतात. डायरेक्ट शुगरमुळे ट्रायग्लिसराइड्स वाढतात. त्याच्यामुळे ट्रायग्लिसराइड्स आपले कमी झाल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. तर ग्रेलिन हार्मोन चा आपला कंट्रोल चांगला वाढतो. त्याच्यामुळे आपल्या भुकेवर नियंत्रण येते. त्यानंतर शरीरातलं इन्फ्लमेशन कमी होतं. आपल्या टोटल एनर्जीमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते. हे असे सगळे फायदे आपल्याला शुगर कमी झाल्यामुळे किंवा शुगर बंद केल्यामुळे दिसतात. आपण जी शुगर घेतो, जी नॅचरल शुगर आहे ते आपल्याला फळांमधनं मिळते. ती बेसिकली फ्रक्टोज या माध्यमातून मिळते. पण याच्यात सुद्धा ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय आहे, म्हणजे ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स ज्या फळांचा 55 ते 80 आहे, अशी फळं ही आपण अवॉइड केली पाहिजे. त्याच्यामध्ये बेसिकली जास्त पिकलेली पपई, जास्त पिकलेली केळी, द्राक्ष, चिक्कू, लिची, कलिंगड हे फळं आपल्याला अवॉइड केली पाहिजे. त्याच वेळेला आपल्याला जे मॉडरेट ग्लायसेमिक इंडेक्स असणारे आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारे फळं आपण खाऊ शकतो. धान्यामधनं आपल्याला जे शुगर मिळते त्याच्यामध्ये आपण व्हाईट राईस न वापरता आपण त्याच्याऐवजी ब्राऊन राईसचा वापर केला पाहिजे. ती शुगर आपली सडन शुगर आपल्या शरीरामध्ये वाढवत नाही. शुगर तर स्पाईक आपल्याला देत नाही. ती लो ग्रेड शुगर वाढते आणि त्याचा आपल्याला इन्शुलिन सिक्रेशनसाठी फायदा होतो आणि इन्शुलिन रेजिस्टन्स कमी व्हायला सुद्धा फायदा होतो. तर अशा प्रकारे आपण शुगर बंद केल्याचं आपल्याला ओव्हरऑल शरीराला आपल्याला फायदे दिसतात. याचं खास ऑकेजन म्हणजे आज मी शुगर बंद करून आज माझा 100वा दिवस आहे आणि मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि मेंटली खूप स्ट्रॉंग निर्णय घ्यावे लागतात. अनेक प्रलोभनं येतात पण निश्चय कुठे मी ढळू दिला नाही आणि हे टास्क चालू आहे आणि हे याच्या पुढे कंटिन्यू राहील. या निमित्ताने आजच्या दिवशीच्या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी ॲटलिस्ट 21 दिवसांसाठी पूर्णपणे शुगर बंद करावी आणि त्याचे फायदे अनुभवावे. आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते कंटिन्यू करू शकतात. ऑल द बेस्ट. आणि काही जर तुम्हाला याच्यामध्ये अडथळा असेल किंवा काही तुम्हाला याच्याबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर मला डायरेक्ट मेसेज करा माझ्या नंबरवर, तो खाली दिलेला आहे. थँक्यू.